आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम, मुख्यमंत्र्यांसह मंत्री मंगलप्रभात लोढा, पालिका आयुक्तांचा मोहिमेमध्ये सहभाग। ईव्हीएम मशीन विरोधात कल्याणमध्ये सोमवारी संयुक्त मोर्चा निघणार, माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील, माजी मंत्री राजेश पाल गौतम यांच्या नेतृत्वाखाली निघणार मोर्चा। कोस्टल रोडच्या एका मार्गाचं सोमवारी लोकार्पण, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार। येत्या मंगळवारी कल्याण डोंबिवलीमधील पाणीपुरवठा बंद राहणार, मोहिमेला जलशुद्धीकरणाच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा मुहूर्त हुकला, कार्यादेश देण्यासाठी झालेल्या विलंबामुळे आपण बघतोय नालेसफाई लांबणीवर पडली। नालेसफाईसाठी यंदा 292 कोटी रुपयांचा खर्च। मुंबईत मालमत्ता कराच्या वसुलीचे लक्ष्य गाठण्यात महानगरपालिकेला अपयश, 10 जणांकडे थकलेत 280 कोटी। मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेनं होळीनिमित्त विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा, होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांना दिलासा। पश्चिम रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 157 कोटी रुपयांचा दंड वसूल, रेल्वे प्रवाशांकडून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकड सुरू।